नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आगामी निवडणूक कमळावर लढणार नाही, दादा गटाची भूमिका काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया. अजित पवार कमळावर निवडणूक लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत आहे. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे, कारण काही जण जाणीवपूर्वक अशी चर्चा करत असून परंतु मी मात्र कमळावर लढणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केली. भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्यानंतर घटक पक्ष म्हणून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी येथे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय मेळावा येत्या 7 जानेवारीला पुष्पखान सभागृहात आणि त्यानंतर 12 जानेवारीला प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयावर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पक्षांच्या नियुक्त्या, बूथ कमिटी नियुक्ती याशिवाय जिल्ह्याची देण्यात आलेली जबाबदारी याबाबतची माहिती अजित पवार यांनी घेतली. तसेच आगामी काळात महिला विद्यार्थी युतीसाठीही मेळावा घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान काही परिस्थितीसाठी आपापलेले व्यक्ती स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहे. येणाऱ्या काळात एनडीएचा घटक म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. हा निर्णय आमचा पूर्वीच ठरला आहे, असे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.